चला जावई बापू. या काळ भैरीला ओलांडून जाशील तर लग्न नीट पार पडणार नाही. ए चल चल घाबरत नाही म्या. हे बघा काल भैरी लय आटापिटा करून हे लगीन होते. हा तुम्ही फक्त आशीर्वाद द्या. नाही त्या बाळूच्या लग्नात माती कालवली तर नावाचा काळ भैरी नाही मी. बाळू चल 2 घास खाऊन घे. बाळू अरे काय बोलते आहे म्या. मला भूक नाही, तुम्ही खाऊन घ्या. आता हे आणि जावई बापू बस्ता बांधायला गेले आहेत. त्या आल्यावर आम्ही समधी जेवतो. हा तू आणि भीमा खाऊन घे, लय रात झाली आहे. म्हणलं ना व मला भूक नाही. म्हणजे माणसाचा राग तू आता अन्नावर काढणार आहेस तर असं समज. हळूवार हलसिद्धांना आता कौल दिला नव. हा लग्नाची तीच बी ठरली हाय, हे बी बस्ता बांधायला गेले हाय आणि अजून बी तुझं मन. माझ्या मनाचा विचार करतय का कोण? कोण करतय का म्हणजे? हा हे समजा तुझ्या भल्यासाठीच चाललं हाय नव. कळल मोर. कळल काय कळल? नाही आज मला कळूच दे काय कळल. काय वंगाळ होणार आहे का? हा काय बी बोलत असतोय. चालून चालून दमलो बघा. आयो आयो लय पाय दुखतात. गंगे पाणी आणवाईस. लई उशीर झाला किंवा. अरे बसता म्हणजे काय आठवडा बाजार वाटला होय तुला? आता पाणी आणतीस का नाही? नवरदेवाला सांग नुसतं बाशिंग बांधून उभा राहा म्हणावं. राबायला इथं आहेच समधी. स्वयंपाक झालाय ना? जेवाय वाढ. तर जेवण तयार आहे, पण समधी खरेदी झाली का ते सांगा आधी. हाय का आता? तू बाहेर बघितलं नाही का? अगं बैलगाडी भरून आणलाय. अगं लुगडी म्हणून ग, धोत्र म्हणून ग, फेट नारळ स्तंभ आणलाय. हा जावई बापूंनी अक्कनी पाणी पालत घातलं. म्हणलं तुमचं मन भरत नाही तर फिरू. हाय का आता? आता पहिलेच कार्य हाय म्हणल्यावर कसं झाक झालं पाहिजे का नाही? हा वय वय बरं तुम्ही हात धुवून घ्या ना जेवाय वाढ. चल चल. ए मंगळ्या अरे काय करते? ए तात्या खुळा आहेस होय? अरे ध्यान करतात ते ध्यान. हा म्हणजे देवाप्पा करत होत का? कुंडम कुंडा भुंडम भुंडा. हे देवाप्पालाच ठावा बाबा. कोण बडबड करतय? चौ तात्या करा ह्याचा मांजर. नाही 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 नाही. अयो क्षमा असावी, आम्ही तुम्हाला न विचारता एकदम आलो. हा बोला पंच, काय काम आहे? मंगळ्या म्हणजे तुझं मालक बदलला का आता? तात्ये तू तुझं काम बोल. अयो मी बोलतो. नमस्कार देवप्पा. नमस्कार काळभैरी. हा बोला. अरे त्या बाळूच्या लग्नात समजलं असेलच. अव पंच पुढं बोला, जास्त बोलत नाही ते. अयो
तर मला असं सांगितलं देवप्पानी की बाळूची बायको ही देवीचा अवतार आहे म्हणून. आणि बाळू पण काही साधा सुद्धा नाही. अहो पण तुम्ही असं गोल 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 फिरून काय सांगा, मुद्द्याचं सांगा की त्याला येळ नसतो. बाबा बाबा नाही, काळ भैरी. अयो हा काळभैरी, ह्या दोघांचं लग्न झालं तर हे कोणाचं ऐकतील का म्हणतो मी. अयो खूप अवघड होऊन बसेल काळभैरी. मग आता त्या देवप्पाचं काय झालं बघताच आहे तुम्ही. अरे, गप्पासा. अशी पूजा मांडतो की लग्न होणारच नाही. अयो महादेवा महालिंगराया. नाही नाही, असं करू नका ते. बाप्पा तू गप्पा मांड. अव्वा आप्पा कुठे आहेत? माहित नाही, गावात गेले असतील. का तुझे काही काम आहे का त्यांच्याकडे? काही नाही, असंच विचारलं. मी आता आहे, काही काम असेल तर आवाज दे. होय होय. आला तर काळ भैरीकडे जाऊ ना. होय आलो जाऊन. त्याला सांगितलं बाळूचं लग्न होणार नाही असं काहीतरी कर म्हणून. मग काय म्हणाला? काय म्हणणार रे, काहीतरी करू असं म्हणले. अयो वैजंता, मला आता काही खरं वाटत नाही बघा. का काय झाले? अयो बाळू सोबत त्याचं एवढं वैर, त्याला संपवण्यासाठी अक्कोळ मध्ये आला आणि एवढ्या दिवसात काय केलं? काहीच नाही. अय्यो आणि माझं लगीन बी नाही लावून दिलं. अयो याला तर सांगितलं दोन दोन लग्न होणार म्हणून. अयो अर्धही लग्न झालं नाही. बाळूचं लग्न काय मोडणार? काय म्हणाला ना, जरा नीट सांगा. अयो म्हणजे बाळूच्या लग्नात विपरीत काहीतरी करणार असं बोलला. विपरीत? तर विपरीत म्हणजे काय करणार? आता ते त्यालाच ठाव. आम्हाला एवढंच सांगितलं त्याने. मग आता आता काय काळ भैरी काय करतो काय करत नाही ते फक्त बघायचं. अजून काय करणार? पण तुम्ही म्हणालात तसं त्याने काहीच केले नाही तर? मग काय, मग बाळूच्या डोसक्यावर अक्षता टाकायच्या, सांजा खायचा आणि यायचं घरी. म्हणजे देवी सोबत बाळूचं लग्न होणार तर? त्या काळ भैरीनं काही केलं नाही ना तर होणार, पण जर काळ भैरीनं काही केलं ना तर म्हणजे काय रे त्या? नाही नाही, म्हणजे लगीन मोडल. अरे असं म्हणायचं होतं. अयो लग्न मोडलं. अरे तसंच होणार. काळ भैरी नक्कीच काहीतरी करणार. साधा सुद्धा नाही तो, खूप पोहोचलेला आहे. हलसिद्धनाथ अप्पा, तू लग्नाचा कौल दिलाय खरा, माझं मन अजून बी मानत नाही. पण बघा, छोटे मालक पुण्यांदा काहीतरी खात आहेत. त्याला जर कळलं ना तर तुला गावाचे नाही विसीच्या बाहेर फेकून येईल. बघ शांत बस. काय चाललं आहे तुमचं? काही नाही. कुठं काय, काहीच नाही. अयो हा तात्याचं काहीतरी चहाड्या सांगत असणार आहे यांना. हो छोटे मालक, सारखं मला असं कशा पाय म्हणत असतायसा? आता पण जे सांगतात तेच करतो ना म्या. यो यो हे बुकटा, किती खोटं बोलतोस. मी कधी तुला चाड्या सांगायला सांगितल्या? निघ इथून. मग खरंच जाई ना. ए तात्या, खोटं खोटं कसं जातात? चल निघ. पावर का मग खरंच जाईन म्या. हो ग. जातो आता. पुण्यांदा पाय नाही ठेवणार इकडं. असं कुठं असतं का? वाड्यात पाय ठेवणार नाही.
काय रे तात्या परत पाय ठेवणार नव्हतास? नाही नाही, म्या म्हणलं म्या नसलं पंचांचं कसं होईन. अय्यो धसकन झालं मला, म्हणलं की चालू. आणि ते जावई बापू येत आहेत ना, म्हणलं ते सांगाव तुम्हासनी. तू मैपाचा जावई? नाही तर काय माझे. लगीन बिगीन मोडलं का काय? ए तात्या, काही अक्कल बिक्कल आहे की नाही तुला? काहीही बोलतो. नाही नाही, लगीन मोडलं जरी असेल ना तरी बी पंच जोडून देतील परत, असं म्हणायचं. राम राम पंच. राम 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 जावई बाबू. हा बोला, काय मदत हवी? मदत नाही, लग्नाचं आवाज द्या आलो आहे तुम्हाला. अरे वा 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 वा, ठरलं म्हणायचं शेवटी. ये जरा समदेने यायचं आहे बर का. तात्या तू बी यायचं आहे. वय यो काळजी नको, तात्या तर सगळ्यात आधी येणार. तुला बी यायचं आहे गुंडप्पा. होय, मी तर येणारच. सासर बुवा येणार होतं, पण म्याच म्हणलं पंच माझ्या जवळच आहेत, म्याच जातो. अय्यो छान वाटलं, छान वाटलं, छान वाटलं. हा मला बोलायचं होतं. बोला बोला बोला. तुम्ही जे सांगितलं ते म्या काय ऐकलं नाही बघा, म्हणून तुम्हाला वाईट नाही ना वाटलं? अय्यो तो विषय बंद. आता परत तो विषय काढायचं नाही. झालं ते झालं. अय्यो काहीच बोलायचं नाही. अय्यो होय होय, आणि माझ्या लेकीला आशीर्वाद द्या यायचा आहे बर का. अय्यो हा तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. अय्यो कसं आहे, एकदा का लगीन झालं आम्ही आमच्या घरला जाणार म्हणून म्हणते. पण आहे म्हटल्यावर काय बी काळजी करू नका. बरे जेवायला काय ठेवलं आहे? ते सासूबाई ठरवतील. तुला सांजा आवडतो ना? हा सांजा लय आवडतं मला. हा मग काय काळजी करू नका, जेवाय हाय सांजा. मग झालं बा, बाकी काही का असं ना. घरी सगळं व्यवस्थित आहे ना? वय का काय झालं? नाही नाही काही नाही. ते बाळू कधी काही वागतो, नक्की लग्नाला तयार झालाय ना? होय की, तो सौता बोलला आहे, आणि त्यानं जर गोळ घातला ना तर मी आहेच की. माझ्या मोर गपगुमान बसतो त्यो. हा आणि कसं आहे, एकदा हे लगीन झालं ना आम्ही आमच्या घरला जाय मोकळ बघा, डोसक्यावरचं वज उतरल. म्हणजे तुम्ही खुश आहात तर? वय वय बर मी जाऊ का? हा आणि समदेने यायचं बर का, आणि काय काम काढू नका. अय्यो नाही नाही, काळजी करायची नाही. जावई बापू मी येणार. येतो. राम राम. येतो. राम राम. चला, बाळूचं लग्न आता कितीही विघ्न आली तरी पार पडणार आहे. वय वय नाही नाही म्हणता म्हणता गडी तयार झाला बा लग्नाला. हेनरी, बाळूला आपण लहानपणापासून बघतो आहोत. तो कधी काय वागेल ना याचा नेम नाही, आणि कितीही झालं तरी त्याला मारून मुटकून लग्नाला तयार केला आहे. तेव्हा लग्न होईपर्यंत काय होईल ना सांगता येणार नाही.
पण तुम्हाला राग नसेल येणार ते एक विचारू का? तुम्हाला खरंच असं वाटतं का माझं लगीन व्हावं? नाही. हा? अहो पण जीव घेता काय माझा? लग्न होणे अशी माझी इच्छा आहे, पण लग्न होणार अशी खात्री आहे. हा. अहो मग असं म्हणा की जीव जायची वेळ आली ती माझा. फालतू बडबड बंद करा आणि त्या बाळूचं लग्न कसं होणार नाही याचा विचार कर. आता म्या काय करणार बा त्याला? अयो लवकरात लवकर काहीतरी करावं लागणार बघ. अहो पण ते तर मला बी समजतं, कराय पाहिजे व्हाया पाहिजे, पण कोण करीन, कवा करीन, कसं करीन, किती दिस लागल? आज घाणा भरत आहे म्हणलं लगीन झाल्यातच जमा आहे की त्याचं. हे त्या तो गाणा फुटून सगळं संपलं असं काही होणार नाही का रे? काही कसं बोलता पण ए बा छोटे मालक बी आले. या पाय चेपून देतो. यो पाय नको. ए तात्या, पैसे किती देतोस आणि कोणाकडे देतोस ते सांग अगोदर. पैक? म्या कंचं पैक दिलं आणि म्या कशा पाय देऊ? अय्यो अय्यो, ए तात्या, हे आमच्या घरात राहतोस, तिथे राहण्याचे पैसे कोणाकडे देतोस ते सांग अगोदर मला. अरे दिवसभर असतोस इकडे पडीक, तुला काय कामधंदा नाही का रे? अहो तेच म्हणले होय. हे काय कामच करत आहे की? अहो याच्यावरच तर पोट आहे माझं. अव्वा कुठे म्हणतो मी? ते बाळूच्या घरी कार्यक्रम आहे घाणा भरायचा, तिकडे घे. आले आले. या या अक्का, 100 वर्ष आयुष्य तुमसनी. अहो छोटे मालक तुम्हाला विचारत होते आता. यो काय करायचं बाबा 100 वर्ष जगून? एका दिवसात जीव गेला माझा. गुंडू पाणी घे. एवढे काय झाले वैतागाला? तू तर बाळूच्या घरी ते घाणा भरायला गेली होतीस. होय, तिथेच खूप वैतागला जीव. अय्यो काय तो तोरा, काय ती गडबड, काय ती बडबड. अय्यो अय्यो वैजंता, आता लग्नाचं घर म्हटल्यावर गडबड बडबड आणि गोंधळ असणारच. अय्यो पण किती, आम्ही काही लग्न बघितले नाही की काय? असे मिरवत आहेत जसे काही गावात पहिल्यांदाच लग्न होत आहे. आणि ती गंगी, अय्यो काय सांगायची तिची, काय करू आणि काय नको असे झाले आहे तिला. वीट आला नुसता, कधी एकदाची तिथून निघते ना असं झालं होतं मला. अय्यो वैजंता, मग जायचंच नाही म्हण तुम्ही? अय्यो गावात लग्न आहे, कार्यक्रम आहे आणि पंचाची बायको तिथे हजर नाही, बरं दिसतं का? हा बरोबर बोलले. पण आशानीच गाव विरोधात जायचं. मिळून मिसळून राहायला हवं गावासोबत. होय, मिसळावं तर लागेलच. आणि ही तर सुरुवात आहे, अजून पुढे काय काय बघायचं आहे. हे लग्न होईपर्यंत दम निघेल की नाही माहित नाही बघा. म्हणजे लगीन लय मोठं होईल असं वाटतं का? दिसतं तर तसंच आहे. बघू काय काय होत आहे ते. काळ बहिरी अजून आहे गावात. अय्यो काळ भैरी, तो काय करणार? अय्यो काय करणार? काही करणार नाही, फक्त गावात आहे असं म्हंटल मी. हा करणार काहीच नाही. खरं तर त्या होय होय, काय करणार ते काळ बहिरी, काय करणार ते? गुंडू, तुला माझ्याकडे काही काम होते का? नाही मगाशी तू विचारत होता म्हणून म्हटलं. होय, चल जरा बोलूया. अय्यो तात्या, स्वतःच्याच घरात बोलायची चोरी झाली बघ. नाही तर काय? नाहीतर काय म्हणून काय बोलतोस? पाहिजे पा पांडुरंगा, माझ्या बाळूचा संसार सुखाचा होऊ दे.